मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही खूपच पॉप्युलर झालेली आहे। त्या दिवशी मी एकदा बघत होतो की त्याच्यावर एक संजय राऊतनी कॉमेंट केलेलं होतं की 1500 रुपयामध्ये घर चालतं का? हे चालतं की नाही हे एखाद्या संजय गांधी निराधार योजनेमधल्या त्या गरीब माणसाला विचारलं पाहिजे जो त्या 1500 रुपयाची वाट बघत असतो। पण इथं तर ही योजना अशी आहे की 1500 रुपये असे जर त्या घरामध्ये 2 मुली असतील तर जास्तीत जास्त 2 मुलींपर्यंत म्हणजे एका घरामध्ये 3000 रुपये पोचणार, ते सुद्धा दर महिन्याला पोचणार। त्या 3000ची किंमत ही संजय राऊतना कळू शकत नाही, ती गरीब माणसाला त्याची किंमत माहिती असते। 3 गॅस सिलेंडर आपल्या घरामध्ये मोफत पोचणं याची किंमत ही गृहिणींना माहिती असते, ते त्यांना कळू शकत नाही, कारण ते कधी हा विचार करूच शकत नाहीत। आणि म्हणून एवढंच आहे की एक गरिबीतून वर आलेला मुख्यमंत्री की ज्यांनी रिक्षा चालवून आपलं करिअर पॉलिटिकल करिअर बनवलं आणि वेगवेगळे व्यवसाय केले, गरिबीशी लढा दिला। असं करत असताना आपला शेतीचा जो मूळ हे आहे ते कधी त्यांनी सोडलं नाही। आज सुद्धा ते शेतीमध्ये जाऊन रममाण होतात, त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळू शकतं। म्हणून त्यांनी वीज माफी केलेली आहे, म्हणजे वीज बिलाची माफी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी। आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये खूप आहे की अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवायच्या आहेत। आदरणीय शिंदेसाहेब स्वतः कोकणामध्ये त्यांचं करिअर ठाण्याला बनलेलं आहे, त्याच्यामध्ये कोकणावर त्यांचं फार प्रेम आहे। आणि साताऱ्याला त्यांनी वाघनखं घेऊन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा गेलेले होते। छत्रपतींचा आदर कसा ठेवायचा हे सुद्धा जर काही पक्षाच्या नेत्यांना कळत नसेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कुठलीच नाही। कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, त्यांच्या पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये या सगळ्यांचा विचार करून सुधीर भाऊने जे एक पाऊल उचललं, त्यांनी या ठिकाणी वाघनखं आणायचं जे पाऊल उचललं त्याच्याबद्दल सुधीर मुनगंटीवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि जर्मनीबरोबरचे आमचे जे 6 मंत्र्यांचा ग्रुप होता त्याच्यामध्ये आता महाजन साहेब आणि मुनगंटीवार साहेब हे दोन्ही नावं ॲड केलेली आहेत। आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये जो जर्मनीमध्ये सगळ्यात मोठा पर्यटन उत्सव होणार आहे त्याच्यामध्ये पार्टनर स्टेट म्हणून स्पेशल स्टेटस हा महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे। आणि महाराष्ट्र राज्यामधले अनेक पर्यटनाचे आणि विशेषतः मला असं वाटतं की सिंधुदुर्गसाठी ही मोठी संधी आहे आणि त्याच्यामुळे ती सुद्धा एक आनंदाची बाब आहे। आमदार अतुल बेनकेने एक वक्तव्य केलंय की शरद पवार आणि अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकत्र येऊ शकतील, असं कधी वक्तव्य तुम्ही कसं बघता? ह्याच्याकडे आम्ही कशाला बघितलं पाहिजे? आमची तर युती होतीच ना आणि आम्ही सत्तेमध्ये होतो। महाराष्ट्राचा जो विकास होतोय ते बघून दादा आमच्यावर आलेले आहेत आणि दादांनी तसं स्पष्ट सांगितलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याच्यामुळे दादा शब्दाचे पक्के आहेत, कोण बरोबर आहेत आणि कोण नाही। नवीन माणसं उभी करतील, 40-45 आमदार ते 100% निवडून आणणार, ती कॅपॅसिटी त्यांची 100% आहेत। आणि लोकांनी काय सांगितलं ते विसरला का? बारामतीला लोक काय बोलत होते आम्ही यूट्यूबवर ऐकत होतो ना। लोकसभेला पवार साहेब आणि विधानसभेला अजितदादा, हे बारामतीपासून बारामती मतदारसंघातले सगळे लोक बोलत होते। ती एक सहानुभूतीची लाट होती त्यांच्या वयाला बघून। त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की लोकसभेमध्ये तुम्ही आणि विधानसभेमध्ये अजितदादा। आता अजितदादांची पाळी आली आहे ना, आता अजितदादा काय तो चमत्कार दाखवतो। निष्ठायात्रा त्यांनी काढण्याची गरजच आहे। आपण बाळासाहेबांवरची निष्ठा कशी सोडली आणि आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये हिरवे झेंडे कसे नाचवले गेले, पाकिस्तानमध्ये आणि मुंबईवर हल्ला करणारा कसा त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रचाराला नाचत होता, हे मुंबईने बघितलेलं आहे। मुंबई याच्याबद्दल त्यांना कधीही माफ करणार नाही। त्याच्यामुळे आम्ही तो मी नव्हेच हे तुम्ही नाट्यप्रयोग बघितलेला आहे, तसं तो मी नव्हेचचा नाट्यप्रयोग पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होणार। कारण त्यांना मिळालेली मतं बघा आणि त्याच्यामध्ये ही जी प्रवृत्ती आहे किंवा एक गठ्ठा मतदान जे फतवे काढून झालं त्याची किती मतं आहेत ती बघा, मग त्यांच्यावर किती मतं शिल्लक राहिली तुम्हाला कळणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 लाख मतांनी त्यांचा पराभव झाला। ज्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचा उमेदवार उभा होता तो समाज जर बरोबर नसेल तर प्रत्येक ठिकाणी त्यांचा 2-2 लाख 1-1 लाखांनी पराभव होणार। कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहे, हिंदुत्ववाद सोडलेला आहे आणि हिंदू ही संस्कृती आहे, हिंदू हा धर्म नाही। आणि त्या धर्माचं पालन कायम बाळासाहेबांनी केलं आणि त्यांनी करावं अशी लोकांची अपेक्षा होती, ते करू शकले नाहीत। त्याच्यामुळे त्यांना असं दाखवायचं असेल मी त्यावेळेला केलं नाही तरी माझी निष्ठा तशीच आहे, त्याच्यासाठी निष्ठायात्रा असेल, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायचं। युती झाली नाही तर स्वबळावर लढू असं त्यांनी विधान केलेलं आहे वर्षपूर्तीनंतर प्रभाकर सावंत। हे बघा, प्रभाकर सावंत साहेब अतिशय चांगले नेते आहेत,
ज्याला महायुती असणार त्याला महायुती म्हणूनच लढवणार आणि तो निर्णय सिंधुदुर्गमध्ये बसून होऊ शकत नाही. आदरणीय मोदी साहेब ठरवणार ते आणि आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहासाहेब, नड्डा साहेब वगैरे जे कोण त्यांचे नेते असतील, गडकरी साहेब असतील ते ठरवणार. हा ह्या पातळीवर निर्णयच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुती म्हणून आमच्यामध्ये एक कॉमन धागा आहे, तो हिंदुत्वाचा आहे आणि त्या धाग्यावर आम्ही चालत राहणार आणि आम्ही काम करत राहणार आणि अतिशय चांगले संबंध आहे आदरणीय शिंदे साहेबांची वरिष्ठ नेतृत्वाशी सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे युती तुटली तर ती तुटलेली एकदा महाराष्ट्राने बघितलेली आहे. पण या खेपेचं वातावरण असं नाही की युती तुटून वेगवेगळं लढवावं असं वातावरण बिलकुल नाही. ज्यावेळेला मोदी साहेबांची लाट ही एकदम पीकवर होती त्यावेळेला सुद्धा आमची युती तुटल्यानंतर एका पक्षाची सत्ता येऊ शकली नाही. मग आता काय येणार आहे? त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्याला समजूतदारपणाची भूमिका घ्यायला लागेल आणि मोठ्या पक्षाला हे सांगायची आमची काही गरजच नाही. मी खूपच छोटा कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला हे होणार कोणी किती जागा लढवाव्या याच्याबद्दल मतभेद असू शकतात पण युती कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटणार नाही. 88 जागावर तुमची चर्चा झाली आणि 128 जागा लढून 100% विजय मिळवण्याची चर्चा झाली. नेमकं काय? असं बिलकुल नाही आहे. हे काहीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली जाते. साधारण 100 जागांची जरी मागणी असली तरी इवन भाजपमध्ये सुद्धा बोललं जातं की 90-95च्या आसपास आम्ही लढवाव्या, साधारण 60च्या आसपास यांनी लढवाव्या आणि 150-160च्या दरम्यान लढवाव्या अशा. पण 100 जागांच्या बाबतीत शिंदेसाहेब ठाम आहेत. ज्यावेळेला त्यांचं बोलणं वरिष्ठांशी होईल त्यावेळेला ते कमी जास्त करतील, त्यांचं काही हे नाही. परंतु तयारी तर करायला लागेल. आम्ही काय 288 सीटवर तयारी करत नाही आहे, आम्ही 100 सीटवरच तयारी करतो. भाजपसुद्धा आपल्या ठराविक सीटवरच तयारी करतं आहे आणि त्याच्यामुळे आमच्यामधली महायुती घट्ट आहे. आपण अजिबात काळजी करू नका. ही सगळी काळजी तुम्हा मंडळींना लागलेली असते, आम्हाला अजिबात नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.